नमस्कार हो. नमस्कार. आपलं नाव काय? येलगुंडा श्रीरंग पुजारी. बर. आणि हे देवाचं नाव काय आहे? बिरोबा. बिरोबा. कुठलं गाव कुठलं हे? गाव आपलं होन्नूर, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. बर बर. आणि किती वर्ष झालं तुम्ही ह्या देवाची सेवा करताय? कसं आहे, आमच्यात 3 गुडकं असल्यामुळे प्रत्येक वर्षाला एकदा पूजा येते आपल्याला. वर्षातून एकदा? वर्षभर? 1 वर्ष येते. मग सकाळ उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत कसं तुमचं काम असतंय? देवाला आंघोळ घालणं, देवाच्या फुलं चढवणं, कांबळा चढवणं आणि त्यानंतर 7 अभिषेक करणं, त्यानंतर देवाला 7 वाजता आपली पूजा करणं देवाची. बरं बरं. आणि वर्षात एकदा पूजा तुम्हाला येते करायला? 3 वर्षात एकदा येतात. 3 वर्षात एकदा. आणि तसंच आरवाडीचा बिरोबा आणि हा बिरोबाचं काय नातं आहे? बिरोबा दोन्ही एकच आहे. ते आरवाडीचा आणि हे हुनूरचा बिरोबा एकच आहे. बरं बरं, ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडे ह्या वर्षी सेवा आलेली आहे? हो, आमच्या भावाकडे आलेली आहे. भावाचं नाव काय? संजय नाना पुजारी. संजय नाना पुजारी. आता हे किती वर्ष पूजा करणार? 1 वर्ष कंटिन्यू? घरी जायचं नाही? नाही. सकाळ संध्याकाळ इथंच राहणार. झाड लोट करायची, पूजा करायची? मुक्कामला इथंच असतात. आणि आमोशाला असं ऐकायला मिळलं आहे, आमच्या थोडक्या जरा पुजारी पाहुणे जरा माहिती द्या. आमोशाला गांजा देव ओढतो, एक सत्य आहे का? नाही, आमोशाला नाही, रोजच ओढतो आपण, सकाळ आणि संध्याकाळ. 1 तोळा गांजा सकाळ आणि 1 तोळा गांजा संध्याकाळी, असं रोज दिली चालतात देवापाशी. रोजच्या रोज. मी सत्य कलियुगात आहे अजून? सत्य कलियुगात. तुमच्या नजरेत किती वर्ष झालं तुम्ही बघताय? किती वर्ष झाले अंदाज सांगू शकता? वाडवडील आम्हाला सांगत आल्यापासून तर आहे, पहिल्यापासून. बरोबर. आणि हुलजतीला माळिक राहायचं आणि शिरडून मठ, हे दोघांच बिरोबा. ही बिरोबा ती बिरोबाचं काय नातं आहे? आरवाडीमधून सुरुवात तिला जी तत्न आला होता ना, ते शिरडून मठामध्ये बिरोबा आपला आला होता. शिरडून मठामधून हुनूरला येऊन स्थायिक झाले. बरं. हुनूरला मेन आला कुठनं? म्हणजे पहिलं स्थान त्याचं कुठं? आरवाडी का हुनूर का हुलजंती? मेन स्थान आपलं कोनूर मठ घेतलं. कोनूर मठ. बरं. आणि तिथं माळिंग रायाची बिरोबाची सेवा त्याने केली. तसं आत्ताच्या भक्तांना पुजाऱ्या तशी सेवा घडेल का? हो, घडते. माळिंगरायनं असं सांगितलेलं आहे त्यांच्या गुरुला, माझ्या लेकराकडनं तू सेवा करून घे, पोळी भाकरी कशा असल्या करून घे. बरं. आणि माळिंगरायाचा विषय तिथं प्रत्येक वर्षी दिपाळीच्या पाडव्याला शंकर आणि पार्वती येते येऊन, तर साक्षांत कैलासमधून येऊन मुंडा सायार करून जाते. तुम्ही दिपाळीच्या अमावस्या स्वतः डोळ्यानं बघितलेलं आहे? हो. ते अजून घटना आहे. तिथं हुलजती मठावरती ते शंकर पार्वती मुंडाच बांधून जाते. आणि इकडं कासलिंग बिराप्पा सकाळ संध्याकाळी गांजाचा 1 तोळा संध्याकाळी आणि 1 तोळा सकाळपर्यंत हा डेलीचा रोजच्या रोज नियमाने गांजा चालू आहे. अजून घेतोय. आपलं नाव एकदा सांगा. येलगुंडा श्रीरंग पुजारी. आपल्या चॅनलला थोडक्यात माहिती दिलेले पुजारी पाहुण्यांना थोडक्यात दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.